गुड मॉर्निंग. आज आपण ग्राम क्रॉपचं हार्वेस्टिंग बघणार आहोत. ग्राम क्रॉप हे नियर अबाउट 3.5 ते 4 महिन्याचं क्रॉप आहे. हे आपण यापूर्वी पाहिलेलं आहे. बघा फर्स्ट पॉईंट काय आहे हार्वेस्टिंगचा. ग्राम क्रॉप मॅच्युअर्स विदिन 3.5 to 4 months आफ्टर सोईंग. आपण सोईंग करताना फक्त कुठली मेथड वापरतोय? ड्रिलिंग ही मेथड वापरतोय. ग्राम क्रॉप कधी मॅच्युअर होतं? 3.5 ते 4 महिन्यांनी आफ्टर सोईंग. ॲट मॅच्युरिटी लीव्स टर्न्स येलो अँड द प्लांट गेट ड्राय. मॅच्युरिटी लेवलला काय होतं? लीव्स जे येलो कलरमध्ये कन्वर्ट होतात आणि प्लांट काय होतं? ड्राय होतं. हार्वेस्टिंग इज डन बाय कटिंग द प्लांट्स क्लोज टू द ग्राउंड लेवल विथ द हेल्प ऑफ सिकल. सिकल म्हणजे काय? विळा. विळाच्या साह्याने हार्वेस्टिंगमध्ये तुम्ही काय करू शकता? प्लांट आहे हे कट करू शकता. कुठं? ॲट ग्राउंड लेवल. त्यानंतर काय करायचं आहे बघा. दे आर ड्राईड फॉर 1 week अंडर सनलाईट. सनलाईट अंडर सूर्यप्रकाशाखाली आपल्याला किती दिवस ते वाळवायचं आहे? नियर अबाउट 1 week. त्यानंतर काय करायचं आहे आपल्याला? ड्राय झालेलं जे काही ग्राम क्रॉप आहेत हे काय करायचं आहे? थ्रेशिंग करायचे आहेत. थ्रेशिंग करणे म्हणजे काय? मळणी करायची आहे. थ्रेशिंग कसं करायचं आहे? बाय युझिंग थ्रेशिंग मशीन. अँड लास्ट पॉईंट आहे विनोईंग इज डन. विनोईंग म्हणजे काय? त्याला वारं द्यायचं आहे आपल्याला. विनोईंग करण्याचा पर्पज काय असतो? चाफ किंवा भुसा आपल्या ग्रेन्सपासून सेपरेट करायचा आहे. ओके, दिस इज हार्वेस्टिंग ऑफ ग्राम क्रॉप. इल्ड बघा, जेव्हा तुम्ही ग्राम हे क्रॉप ॲज अ रेनफेड क्रॉप म्हणून घेता तेव्हा इल्ड आपलं असतं 5 to 6 क्विंटल पर हेक्टर. इथं केजी नाही आहे, क्विंटलमध्ये आहे. कारण ग्रामचे ग्रेन साईज जे आहेत हे हेवी असतात. मोठे असते ग्रेन साईज, वेटने जास्त असतं. त्यानंतर सेकंड इल्ड आहे इरिगेटेड ग्राम क्रॉप. त्याचं इल्ड आहे 10 to 12 क्विंटल पर हेक्टर. आणि प्रपोर्शन बघा, प्रपोर्शन ग्रेन टू चाफ. ग्रेन मधून किती चाफ निघतो, किती जवळजवळ भुसा निघतो त्याच्यातून? 1:2. जर वन पार्ट जर ग्रेनचं असेल तर त्याच्यामध्ये 2 पार्ट कशाचे असतात? चाफ किंवा भुसाचे असतात. ओके, दिस इज हार्वेस्टिंग अँड इल्ड ऑफ ग्राम क्रॉप. आता आपण इम्पॉर्टंट पेस्ट बघणार आहोत ग्राम क्रॉप्सचे. फर्स्ट इम्पॉर्टंट पेस्ट आहे ग्रॅम पॉड बोरर. ओके, तर ग्रॅम पॉड बोरर नावातच आहे ग्राम. हरभरा पॉड म्हणजे हरभऱ्याचे जे घाटे आहेत त्याला बोअर करणारी अळी. डॅमेजिंग स्टेज नेहमीप्रमाणे पेस्टमध्ये 3 पॉईंट्स: डॅमेजिंग स्टेज, नेचर ऑफ डॅमेज अँड कंट्रोल मेजर. फर्स्ट आहे डॅमेजिंग स्टेज. कोण डॅमेजिंग स्टेज आहे? ग्रॅम पॉड बोरर ह्या पेस्टची लार्वा आहे. ओके, लार्वा काय करते बघा. लार्वा बोअर्स इन द बर्ड्स अँड फ्लावर्स रिझल्ट इन शेडिंग ऑफ फ्लावर्स. डिरेक्टली तुमचे जे फ्लावर्स आहेत हे फ्लावरवरतीच ही जी काही लार्वा आहे ही काय करते? अटॅक करत आहे. ओके, नेक्स्ट बघा. विथ द फॉर्मेशन ऑफ पॉड, त्यातून जरी पॉड फॉर्म झाले, इट बोअर इन टू द देम अँड ईट द डेव्हलपिंग सीड. त्या पॉडमध्ये त्या घाट्यामध्ये जे हरभऱ्याचे डेव्हलपिंग सीड होत आहेत हे सीडसुद्धा ती काय करते? ईट करते. लार्वा इनिशियली कशावरती अटॅक करते? बर्ड्स म्हणजे काय? कळ्यांवरती अटॅक करते. ॲज वेल ॲज कळ्यांपासून बर्ड्सपासून जे फ्लावर झालेले आहेत, फ्लावर्स त्याच्यामुळे काय होतात? शेड्स होतात, पडून जातात. तरीही त्यातून एखादं दुसरं फ्लावरमधून पॉड डेव्हलप झालं तर ती पॉडवरती सुद्धा डेव्हलपिंग सीड्सवरती सुद्धा अटॅक करते. नेक्स्ट पॉईंट काय आहे बघा. द लार्वा इज ट्रस्टेड. आणि त्याला इतकी ती भुकेजलेली असते की ते ओळखायचं एक साईन आहे. द हेड, इट्स हेड इनसाइड द पॉट. त्या लार्वाचं हेड आहे ते त्या घाट्याच्या आतमध्ये अर्ध असतं. अँड कीप द रेस्ट बॉडी आउटसाइड. त्या जो काही घाटा आहे हरभऱ्याचा त्या घाट्याच्या आतमध्ये अर्धी बॉडी असते लार्वाची आणि त्या घाट्याच्या बाहेरच्या बाजूला त्या लार्वाची अर्धी बॉडी असते. नेक्स्ट बघा पॉईंट काय आहे. लार्ज साइज्ड होल्स आर फाउंड ऑन डॅमेज्ड पॉट्स. डॅमेज्ड पॉट्स कसे ओळखायचे? ज्या पॉट्सवरती लार्ज साईजचे होल्स पाहायला मिळतात. एखाद्या घाट्यावरती जर आपल्याला मोठे होल्स, छिद्र पाहायला मिळत असतील तर आपण डिरेक्टली ओळखू शकतो की दिस इज अटॅक ऑफ ग्रॅम पॉड बोरर. देन हाऊ टू कंट्रोल इट. कसं कंट्रोल करायचं? हे सिम्पल आहे. डीप प्लॉविंग आफ्टर द हार्वेस्ट ऑफ खरीप क्रॉप टू एक्सपोज द प्युपी. जो ते प्युपा आहे आपण हे बघितलेलं आहे, पेस्टची लाईफ सायकल बघितलेली आहे. काय असतं पेस्टची लाईफ सायकल? एग्ज असतात, एग्जमधून लार्वा येते, लार्वानंतर
प्युपा म्हणजे कोशावस्थेमध्ये जाते आणि प्युपापासून काय होतं, अडल्ट होतो. ओके, मग आपल्याला काय करायचं आहे, डीप प्लॉविंग करायचं आहे खरीप क्रॉपचं झाल्यानंतर. आणि डीप प्लॉविंग केल्यामुळं जे काही प्युपा स्टेज जी त्या बोअर्सची आहे, जी काही सॉइलच्या अंडर राहिली असेल ती सूर्यप्रकाश सनलाईटमुळे काय होते, ऑटोमॅटिकली किल होऊन जाते. नेक्स्ट आहे बघा, यूज लाईट ट्रॅप्स टू कंट्रोल पेस्ट पॉप्युलेशन. हे जे पेस्ट आहे ग्रॅम पॉड बोरर, ही पेस्ट आहे ही लाईटकडे अट्रॅक्ट होते. जेव्हा संध्याकाळ होते जवळजवळ 7:30 वाजेपर्यंत हे पेस्ट खूप मोठ्या प्रमाणामध्ये ॲक्टिव्ह असते. जर अशा वेळेला तुम्ही लाईट ट्रॅप म्हणजे काय, जाळं, जर तुम्ही लाईट ट्रॅप्स जर यूज केले तुमच्या शेतामध्ये तर ॲटोमॅटिकली ही पेस्ट त्या लाईटकडे अट्रॅक्ट होते आणि त्याच्यावरती एक केमिकल सबस्टन्स आपण ॲड केलेलं असतं की ज्याच्यामुळे हे जी काही पेस्टचे जे काही लार्वा आहेत किंवा अडल्ट आहेत हे ऑटोमॅटिकली मरून जातात. नेक्स्ट बघा, हँड पिकिंग अँड किलिंग ऑफ लार्वा. हे मेकॅनिकली यूज केलं जातं. सरळ जी तुम्हाला आळी दिसते ती आळी उचला अँड किल ऑफ लार्वा. नेक्स्ट आपलं नेहमीचं स्प्रेइंग ऑफ 0.07% एंडोसल्फान. इथं बघा 0.07% एंडोसल्फान आहे. ओके, नेक्स्ट स्प्रेइंग ऑफ 5% नीम सीड कर्नल एक्स्ट्रॅक्ट विथ 1% सोप सोल्युशन. नीम सीड कर्नल एक्स्ट्रॅक्ट म्हणजे जे काही निंबोळ्या असतात त्या निंबोळ्यांचा जो एक्स्ट्रॅक्ट असतो तो आपल्याला 5% वापरायचा आहे विथ 1% सोप सोल्युशन. सोप सोल्युशन 1% घ्यायचं आहे. हे तुम्हाला मार्केटमध्ये इझिली अवेलेबल होतं ॲज अ बायो इन्सेक्टिसाइड. ओके, त्यानंतर बघा नेक्स्ट पेस्ट आहे आपली ग्रॅम कॅटरपिलर. ओके, ग्रॅम कॅटरपिलरमध्ये काय आहे बघा, डॅमेजिंग स्टेज आहे कॅटरपिलर और लार्वा. लार्वा म्हणजेच कॅटरपिलर, लार्वा म्हणजेच वर्म म्हणजेच आळी. नेचर ऑफ डॅमेज बघा, लार्वा फीड्स ऑन द लीव्स अँड लॅटर ऑन बर्ड्स, फ्लावर्स अँड पॉड्स. नियर अबाउट मगाशी आपण जी पेस्ट बघितली त्याच पेस्टप्रमाणे ह्याचंही आहे, सेम आहे. लार्वा कशावरती फीड करते, लीव्सवरती करते, नंतर बर्ड्स कळ्या ज्या आहेत त्या कळ्यांवरती करते, नंतर फ्लावर्सवरती करते आणि पॉड्सवरती म्हणजे हरभऱ्याचे जे घाटे आहेत ह्या घाट्यांवरती पण करते. नेक्स्ट पॉईंट आहे द लार्वा फीड द होल पॉड. ह्याच्यामध्ये डिफरन्स काय आहे ह्या दोघांमध्ये, इथं बघा लार्वा काय करते, फीड द होल पॉड, पूर्ण पॉडच खाऊन टाकते. पण ह्याच्यामध्ये तुम्हाला काय बघायला मिळते, अर्धी बॉडी लार्वाची इनसाइड द पॉड असते, अर्धी बॉडी लार्वाची आउटसाइड द पॉड असते आणि लार्ज साइज्ड होल्स फक्त आपल्याला त्या पॉड्सवरती बघायला मिळतात. हाच फरक आहे ह्या दोघांमध्ये. आणि इथं काय आहे, हे पूर्णच्या पूर्ण जे काही तुमचं पॉड आहे हे पॉड काय होतं, कंझ्युम केलं जातं. द लार्वा फॉर्म्स अ लूप नियर द सेंटर ऑफ बॉडी, हेन्स इट इज कॉल्ड ॲज सेमी लोपर. ह्या लार्वा काय करते, स्वतःच्याच भोवती एक लूप तयार करते. त्याच्या सेंटर बॉडी जी बॉडी सेंटरची आहे इथं काय करते, लूप तयार करते. त्यामुळेच ह्या पेस्टला अजून एक नाव आहे सेमी लूपर. ओके, सेमी लूपर. ओके, देन हाऊ टू कंट्रोल इट, कसं कंट्रोल करायचं हे ग्रॅम पॉड बरोबर, सिम्पल आहे. डस्टिंग ऑफ 10% कार्बारिल ॲट दी रेट 15 kg सीड्स पर हेक्टर. जर 15 किलो सीड असतील तर 10% कार्बारिलची पावडर आपल्याला काय करायची आहे, डस्ट करायची आहे. डस्ट म्हणजे आपल्याला माहिती आहे काय करायचे आहे, धुरळणी करायची आहे. आणि आपलं नेहमीचं स्प्रेइंग ऑफ 0.07% एंडोसल्फान. ओके, ह्या दोन महत्त्वाच्या पेस्ट आहेत. एक आहे ग्रॅम पॉड बोरर आणि एक आहे ग्रॅम कॅटरपिलर. ठीक आहे, त्यानंतर बघा इम्पॉर्टंट डिसीजेस ऑफ ग्राम क्रॉप. फर्स्ट डिसीज आहे विल्ट. ओके, डिसीजमध्ये आपण काय बघतो, सिम्पटम्स अँड कंट्रोल मेजर बघतो. सिम्पटम्स, फर्स्ट सिम्पटम काय आहे बघा, सडन ड्रुपिंग ऑफ लीव्ज इज ऑब्झर्वड. अचानकच तुमची जी काही झाडाची पानं आहेत, ग्रामचे जे काही पानं आहेत आपण त्याला ढाळे म्हणतो, हे काय होतं, सडन ड्रूप डाऊन होतात. म्हणजे काय, सडनली खाली माना टाकतात. अँड लॅटर द प्लांट विदर अँड ड्राय. नंतर काय होतं, तुमचं प्लांट सुरकुतायला सुरुवात होतं आणि डिरेक्टली डाय होतं. इन अर्ली स्टेज सीडलिंग्स कोलॅप्स. जेव्हा हा डिसीज अगदी तुम्ही पेरणी केल्यानंतर एक 15 ते 25 दिवसांमध्ये सुद्धा हा रोग मॅक्झिमम
त्याच टाईमला येत असतो. त्या टाईमला काय होतं की जे तुमचे सीडलिंग्स आहेत हे सीडलिंग्स काय होतात, पूर्णपणे कोलॅप्स होऊन जातात. ओके. सडन ड्रुपिंग ऑफ लिव्स इज ऑब्झर्वड. अचानक पानं खाली माना टाकतात, गळून पडतात, गळून पडत नाहीत, खाली माना टाकतात आणि लॅटर ऑन इट विदर्ड, सुरकुतायला चालू होतात अँड डाय होतात. इन अर्ली स्टेज सीडलिंग कोलॅप्स. अर्ली स्टेजमध्ये जेव्हा हा डिसीज येतो म्हणजे सोईंग केल्यानंतर विदिन 15 to 25 days तुमचे तेव्हा सीडलिंग्स जी रोपं आहेत ही रोपं काय होऊन जातात, कोलॅप्स होऊन जातात. देन हाऊ टू कंट्रोल विल्ट. बेस्ट नेहमीचं इझी, कलेक्ट अँड डिस्ट्रॉय अफेक्टेड प्लांट्स. जे तुम्हाला वाटतंय इथं हे सिम्पटम्स दिसतात ते कलेक्ट करा आणि डिस्ट्रॉय करा. नेक्स्ट फॉलो क्रॉप रोटेशन. क्रॉप रोटेशन आपल्याला माहिती आहे, द सिस्टमॅटिक रिकरंट सक्सेशन ऑफ क्रॉप, इट इज कॉल्ड ॲज क्रॉप रोटेशन. क्रॉप रोटेशन ही इम्पॉर्टंट डेफिनेशन आहे आपल्या बोर्ड एक्झामसाठी. अँड लास्ट पॉईंट आहे ग्रो डिसीज रेजिस्टंट व्हरायटी. अशा व्हरायटी वापरा की ज्या ह्या पर्टिक्युलर विल्ट डिसीजला रेजिस्ट करतात, प्रतिकार करतात. अशा रोग प्रतिकारक असणाऱ्या ग्रामच्या ज्या काही व्हरायटीज आहेत, ज्या काही जाती आहेत त्या तुम्ही यूज करा. नेक्स्ट पुढचं डिसीज आहे ब्लाइट डिसीज. ओके. ब्लाइटमध्ये इझी आहे लक्षात ठेवायला. ब्लाइट जेव्हा कुठल्याही क्रॉपवरती ब्लाइट डिसीज येऊ दे तिथं ब्राऊन कलर स्पॉट्सच येतात, हे लक्षात ठेवा तुम्ही. जिथं जिथं ब्लाइट असू दे, ब्लाइट ऑफ पॅडी असू दे, ब्लाइट ऑफ ग्राम असू दे, ब्लाइट ऑफ शुगर केन असू दे, जिथं ब्लाइट डिसीज येतं तिथं ब्राऊन कलरचे वॉटर सोक्ड स्पॉट्स आपल्याला बघायला मिळतात. हे एक ट्रिक आहे लक्षात ठेवायसाठी. ओके. ब्लाइट. ओके. सिम्पटम बघा. फर्स्ट, ऑन द लीव्स वॉटर सोक्ड ब्राऊन कलर्ड स्पॉट्स आर फॉर्म्ड. ऑन द लीव्स कुठं फॉर्म होतात, स्टेमवरती होतात का नाही, रूट्सवरती होतात का नाही, कुठं होतात हे वॉटर सोक्ड स्पॉट्स तयार. वॉटर सोक्ड स्पॉट्स कुठं तयार होतात, ऑन द लीव्स. वॉटर सोक्ड स्पॉट्स म्हणजे काय, मी तुम्हाला सांगितलं होतं वर्गामध्ये एकदा की एखादं तुम्ही छोटंसं ग्लास घ्या, त्या ग्लासवरती एक 2-3 थेंब पाणी टाका 11च्या दरम्यान आणि संध्याकाळी 5 वाजता जाऊन बघा, तिथून ते पाणी निघून गेलेलं असतं. पण पाण्याचा जो काही रेसिड्यू आहे, जिथं तुमचा तो वॉटर ड्रॉप होता तिथं जो रेसिड्यू आहे ते तुम्हाला बघायला मिळेल. दॅट इज वॉटर सोक्ड स्पॉट. ओके. असे वॉटर सोक्ड ब्राऊन कलरचे स्पॉट्स आपल्याला फाउंड होतात ऑन लीव्स. इन सिव्हिअर अटॅक, जेव्हा खूप मोठ्या प्रमाणामध्ये ह्या रोगाचा अटॅक होतो, इन सिव्हिअर अटॅक द स्पॉट्स आर ऑल्सो फाउंड ऑन स्टेम अँड पॉट्स. बघा, इनिशियली हे स्पॉट्स कुठं असतात, फक्त आणि फक्त लीव्सवरती असतात. तोपर्यंत तुम्ही जर हा डिसीज कंट्रोल केला तर ठीक आहे, पण तुम्हाला जर तेव्हा कंट्रोल करता आला नाही किंवा ऑब्झर्व करता आला नाही तर सिव्हिअर अटॅकमध्ये काय होतं, हे स्पॉट्स स्प्रेड होत जातात. कुठं स्प्रेड होत जातात, ऑन स्टेम अँड पॉट्स. जर स्टेम आणि पॉट्सवरती जर हा डिसीज स्प्रेड झाला तर कंट्रोल करायला फार अवघड जातं. ओके. देन कंट्रोल मेजर काय, यूज डिसीज फ्री सीड्स. पहिल्यांदाच तुम्ही पेरणी करतानाच डिसीज फ्री हेल्दी सीड्सची पेरणी करा. आणि नेक्स्ट आहे गिव सीड ट्रीटमेंट विथ 1% ऑर्गॅनो मर्क्युरल कंपाऊंड, OMC. लॉंग फॉर्म काय, ऑर्गॅनो मर्क्युरल कंपाऊंड. गिव सीड ट्रीटमेंट विथ 1% ऑर्गॅनो मर्क्युरल कंपाऊंड फंगीसाईड. फंगीसाईड म्हणजे हा फंगल डिसीज आहे म्हणून आपण कुठलं OMC फंगीसाईड वापरतोय. और थायरम @ 5 ग्रॅम पर kg ऑफ सीड. किती वापरायचं आहे, थायरम वापरायचं आहे 5 ग्रॅम पर kg. 1 किलोला 5 ग्रॅम, फक्त एक चिमूटभर आपल्याला थायरम वापरायचं आहे. किंवा तुम्ही OMC ऑर्गॅनो मर्क्युरल फंगीसाईडची ट्रीटमेंट देऊ शकता. अशा प्रकारे तुम्ही ब्लास्ट हा डिसीज कंट्रोल करू शकता. आपला ग्राम टॉपिक इथं कंप्लीट झालेला आहे. ग्राम टॉपिकचं फक्त बोटॅनिकल नेम, ओरिजिन, फॅमिली व्यवस्थित लक्षात ठेवा. त्यानंतर व्हरायटीजमध्ये चाफा व्हरायटी आहे, ही चाफा व्हरायटी फिलिंग द ब्लँकच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाची आहे. त्यानंतर महत्त्वाचे शॉर्ट नोट बघा 2 आहेत. एक आहे टॉपिंग और निपिंग ऑफ म्हणजे शेंडा खुडायचा आहे. त्यानंतर कलेक्शन ऑफ मॅलिक ॲसिड, हे ऑलरेडी ह्याच्या पूर्वीच्या लेक्चरमध्ये झालेलं आहे. कलेक्शन ऑफ मॅलिक ॲसिड ही एक शॉर्ट नोट व्यवस्थित तयार करून ठेवा. आणि ग्रॅम पॉड बोरर. ओके, ठीक आहे. आता पुढच्या लेक्चरमध्ये आपण पेपर सेकंडचा P टॉपिक कंप्लीट करणार आहोत. ठीक आहे. थँक्यू.